नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपूर्वी कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। यामुळे काही गाड्या रद्दही करण्यात आल्या होत्या। याशिवाय नागरिकांना मुसळधार पावसातून घराबाहेर पडणे टाळावे असं आवाहन वारंवार केलं जात आहे। अशातच आज 18 जुलै सकाळपासून मुंबईत जोरदार पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे। हवामान खात्यानं मुंबईत पुढील 48 तास हवामान कसं राहील याचा अंदाज व्यक्त केलाय। मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईत पुढील 48 तासात 200 ते 250 मिलीमीटरचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलाय। शहराला ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे। याशिवाय सातत्याने पुढील 36 ते 48 तास मध्यम ते मुसळधार पाऊस राहण्याचा अंदाज आहे। हवामान खात्यानं मुंबईतील पावसाचा अंदाज व्यक्त करत पुढे म्हटलंय की वीकेंडला देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबई महानगर क्षेत्र आणि अन्य ठिकाणी उत्तम पावसाचा अंदाज आहे। अशातच वेळोवेळी हवामान खात्याकडून नागरिकांना पावसासंदर्भातील अलर्ट जारी केला जाईल असंही सांगण्यात आलंय। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।